हे ना खाली ना किरायदार राहत होते, तर ते सोडून गेले. तर असं आहे. तर माझं ना काही सामान आहे मशीन. तर मीनं विचार केला की याचा की नाही खूप जास्त नाही पण थोडासा मेकओव्हर करायचा. ना बाटलीत पाणी घेतलं मी. आता ना त्याच्यात सर्फ टाकतो. हे असे पॅचेस दिसतात ना, ते होलसर राहतात म्हणून दिसतात, मग वाढल्यावर समजते. तर आता मी ना 2 कोट मारले. आता जर गरज पडली तर तिसराही कोट मारीन. कारण की भिंती खराब राहिल्या ना तर 3 कोटची जरूरतच राहते. तिथून थोडेसे पॅच दिसतात. तर नाही का, आता मी हा दुसरा कोट आहे, तर तिसरा कोट मारायची गरज आहे. आता हे इकडे याच्यासाठी पॅच नाही दिसून राहिली. इकडं ना मी पहिले ना एका सुरुवातीला स्प्रे पेंट मारला होता आणि तो पेंट पतला झाला होता. तर त्याच्यामुळे आणि मग नंतर आहे ना त्याला चांगला रिझल्ट दिला त्या पेंटनं, जो स्प्रेनं मारला, म्हणून इथं पॅचेस नाही दिसत. पण माया नाही का, जो स्प्रे गन आहे ना त्याचा जो बोर्ड आहे की नाही, जर प्लग आहे ना वायर त्याच्यात कमी आहे. तर मला इथे की नाही वायरासहित हे मशीन आहे ना, प्लगसहित वरतं घ्यावं लागते बोर्डसहित. तर म्हणून आहे ना मला कन्व्हिनियंट नाही हे वाटलं, तर म्हणून मी आता नाही का रोलरनंच करत आहो. तर की नाही मग मी त्याचं एक्सटेन्शन वाढवीन की नाही मशीनचं स्प्रेगनचं, तेव्हा त्यानंही करून दाखवीन तुम्हाला. आणि त्याच्यासाठी कसा पेंट पाहिजे ते पण राहते. म्हणजे ब्रशसाठी वेगळा राहते, रोलरसाठी वेगळा राहते, स्प्रेगनसाठी वेगळं राहते.
आता पहा पॅचेस दिसतात का आणि दिसत असतील तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. आणि हे बघा इकडची पहिलं असं होतं आणि मग हे असे असा झाला कलर. खालून थोडा दिसते ना पॅच. तर कधी कधी खाली नाही का तेवढं नाही लक्ष म्हणजे सगळीकडून व्यवस्थित पाहिजे म्हणा, पण समजा कधी कधी खालून नाही व्यवस्थित झालं तरी सोफ्यानं पलंगानं लपूनच जाते. आणि ते वरतं थोडीशी गॅप गॅप दिसून राहिली ना, तर ते ना छोट्या ब्रशनं करायला लागते किंवा छोटा रोलर राहते ना त्यानं करायला लागते. जसं इकडं पहा मी ना छोट्या रोलरनं केलं होतं ना, ते तर स्प्रे मारलं होतं म्हणून ते पूर्ण गॅप फिल झाली. तर असं आहे. तर असा एकंदरीत मी आज कलर मारला भिंतीले. ठीक आहे. आणि आता हे तर मी की नाही रोज एक एक भिंत करतो, कारण की सुकू द्या लागते चांगलं. नाही चांगलं सुकलं की नाही तर मग ते पॅचेस जास्त पडतात. माझं ना वॉल पुट्टी नाही प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे, तर चालते हे पण लावलं तर काही नाही होत. पाणी टाकतो, पाणी पांढरं आहे हे पेंटाचं पाणी म्हणून, पेंटाचे ब्रश वगैरे धुतले त्याचं पाणी. हे बघा भिजलं, हे लवकरच भिजते आणि लवकरच लावा लागते, नाही तर हे सेट होते. वालपुट्टी थोडी राहते तरी जास्त वेळ, पण हे लवकरच सेट होते म्हणून याला पटपट लावा लागते. तर चला लावून घेऊ. थोडंसं पतलं करायला लागेल याला. इकडची भिंत राहिली आणि हे जे भिंत होती ना लालवाली, तर पॅचेस दिसतात ना, तर याले आहे ना 2-3 कोड मारले, कारण की डार्क कलर राहिले तर 3 कोड मारायला लागतं. 3 कोड मारले त्याच्यानंतर पॅचेस दिसून राहिले. तर आता अजून आहे ना याला 1 कोड मारला म्हणजे मस्त दिवाल दिसन. आणि आता हे याले एकच कोट मारला तरी होते. आपण हे सगळं करायच्या पहिले आहे ना हा ट्यूबलाईट काढायला लागते, नाही तर मग पॅच सुटते. ट्यूबलाईट खराब आहे तसं आहे, ट्यूबलाईट काढून पेंट करायला लागते कधी पण. तर असं आहे. हे नाही का दिवाले प्रायमरचे 3 कोट मारले. तर आता दिवाल कशी वाटते तुम्हाला, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा न सबस्क्राईब बी करा.